कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कामगार आणि वाहन चालक कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध श्रमजीवी रयत कामगार संघटनेनं कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढला। महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं। कल्याण शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आपलं कर्तव्य बजावतात, पण कामगारांना कामगार हक्क कायद्याप्रमाणे सवलत मिळत नाही असा आरोप कामगार संघटनेनं केलाय। किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन मिळत नसल्याचा दावाही कामगार संघटनेनं केलाय। 7-8 वर्षापासून ज्या कामगारांनी काम केलेलं आहे त्या कामगारांना कंपनी बदलली, ठेका बदलल्याच्या नंतर काही 65 कामगारांना आजही कामावरती रुजू करून घेतलेलं नाही। त्या कामगारांवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर कामगारांचा जी ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटी कामगारांना दिलेली नाही। या संदर्भात शासनाच्या अनेक धोरणं झालेल्या कामगारांच्या बाजूने आता आपण पाहिलं असेल की नवीन धोरण, सुधारित धोरण येतंय। या कामगारांना जे किमान हक्क वेतनाप्रमाणे पगार मिळणं आवश्यक आहे, परंतु सर्व कामगारांच्या पगारामध्ये तफावत आहे। कोणाला 10,000 तर कोणाला 12,000 तर कोणाला 18,000। शिवायच्या सुट्टीचे दिवस, या सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा कामगारांना कामावरती रुजू केलं जातंय।